नमस्कार, दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे संभाजीनगरहून जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी पाहण्यासाठी। तेवढंच नव्हे तर खडगुलीला आपण जावे की नाही याच्यासाठी आपण सध्या निघालेलो आहोत। आणि हे करत असताना जे व्हिडिओ शूटिंग आहे, माझ्या बरोबर केदार खाडे म्हणून आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन आपण निघालेलो आहोत। तर सविस्तर तुम्हाला जातानाची माहिती देणार आहे। तर चला आपण श्री क्षेत्र पैठण येथील नाथसागर धरण पाहू, त्याचबरोबर आपण स्थानवंदन देखील करणार आहेत। दंडवत प्रणाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जायकवाडी धरणाविषयी माहिती, आजचा जलसाठा किती आहे ते पाहणार आहे। त्याचबरोबर आता मी सध्या जे 27 दरवाजे आहेत, ज्या ठिकाणी जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होतो, ते 27 दरवाजे आपण सध्या पाहत आहोत। सध्या पाणी सोडलेलं नाहीये आणि त्याचबरोबर आपण आज सध्या जायकवाडी धरणाचा साठा किती आहे ते आपण वरती धरणाच्या वरती जाऊन प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत। तुम्ही देखील आमच्या बरोबर पूर्णपणे हे व्हिडिओ पहा। आलो आता जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी आणि हे जात असताना साईडला जे आहेत अनेक दुकानं आहेत, पहा या ठिकाणी दिसत आहे दुकानं वगैरे। इकडं उसाचं रसाचं एक सर्व दिसत आहे। तसं बरं आहे सर्व, बर बर। सगळे खायचे प्यायचे इथे दुकानं आहेत। या गेट मधून आपण आज जात आहोत। सध्या अनेक पर्यटक सध्या धरण पाहण्यासाठी आलेला आहे। वातावरण अतिशय सुंदर असल्यामुळे बरेच लोक येताना आपल्याला दिसत आहेत। दरवर्षी आपण जायकवाडी धरण जे आहे हे पाहण्यासाठी येत असतो। पावसाळ्याचे दिवस आहे, पाणी साठा किती वाढलेला आहे ते पाहणं करणं गरजेचं आहे। अनेक लोक, शेतकरी, उद्योगपती, सगळे कामगार वर्ग वगैरे या धरणावरती अवलंबून आहे। म्हणून मी दरवर्षी जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या बाबत माहिती देण्यासाठी येत असतो। आज आपण वरती जाऊन पूर्णपणे धरण देखील पाहणार आहे, पाण्याचा जलसाठा किती आहे तेही पाहणार आहेत। बरेच लोक आलेले आहेत। आपण आता जायकवाडी धरणाच्या वरती आलोय आणि खाली जाऊन आपण जे आहे पाण्याची पातळी पाहणार आहे। तेवढंच नाही तर आजची टक्केवारी किती आहे तेही आपण पाहणार आहेत। पूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे जायकवाडी धरणाचं दृश्य आपण पाहतो। मी सध्या जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या पात्राजवळ आलेलो आहे।
आताच मी इथल्या अधिकाऱ्याकडून माहिती विचारून घेतली आणि त्यांनी जी लेटेस्ट माहिती दिलेली आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। सध्या जायकवाडी धरणातील पाणी साठा सध्या सुमारे 29.6% एवढं जलसाठा आहे। किती? 29%, जो मागील वर्षाच्या तुलनेत 5.15% पेक्षा लक्षणीय वाढ झालेली आहे। हे वाढ कशामुळे झाली? साधारण 23 ते 28च्या दरम्यान मे मध्ये जवळपास 7-8 दिवस पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळे वरून येणारे जे पाणी आहे ते वाढलं आणि साधारण 5% मागच्या वर्षीपेक्षा पाण्याची पातळीमध्ये वाढ झालेली आहे। तर अधिक आता सध्या पाणी किती आहे हे तुम्हाला दाखवत आहे। धरणाच्या पाण्यात पाणी साठ्याचे सिंचन सुमारे 1,0767.1 दशलक्ष घनमीटर एवढं पाण्याचा साठा आहे, ज्यामध्ये 1.028.9 दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी सध्या उपलब्ध आहे। आता उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे, त्याच्यामुळं शेतीसाठी आहे सध्या पाणी सोडलेले नाहीये, पाण्याची पातळी फार कमी झालेली आहे। पण आणखी एक गोष्ट की मी इथे काय येत असतो तर पाण्याची पातळी जर कमी झाली, साधारण 35%च्या आतमध्ये जर पाणी साठा असेल तर आपले वरती काही जे धरणात मंदिर आहेत ते उघडे होऊन जातात आणि दर्शनासाठी खुले होऊन जातात। त्यातली त्यात खडकुलीचं जे स्थान आहे हे पूर्णपणे उघडं होऊन जातं। आता इथल्या पाण्याच्या पातळीवर ते अवलंबून आहे। सध्या खडकुलीचं स्थान उघडं आहे, संगमेश्वरचं बी आता उघडं झालेलं आहे स्थान, पण आपण तिथे जाऊ शकत नाही। आपली इच्छा असेल तरी जाऊ नये का? कारण पावसाळ्याचे दिवस आहे, वादळ वारा आणि पाण्याच्या ज्या काही लाटा आहेत या लाटा आपल्याला त्रासदायक होऊ शकतात। आपण होडीने जात असेल, चप्पून जात असेल तर होडी असेल, चप्पू असेल, वाऱ्यामुळे उलटण्याचा संभव असतो आणि म्हणून आपण तिथं जर यायचं असेल तर तिथे जे आपल्या आश्रममध्ये स्थानिक कोणी आहे त्यांच्याशी आपण संपर्क करा, कशी परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगतील, त्याच्यानंतरच तुम्ही यायचं का नाही त्याचा निर्णय घ्यायचा आहे। आजचं जे काही जायकवाडी धरणाचा जलसाठा आहे तो आपण पुन्हा एकदा कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया। लाटा अतिशय जोरात सध्या चालताना दिसत आहेत। जे धरण दगड आणि मातीने बांधलेले धरण आहे त्याची माहिती या ठिकाणी मी आपल्याला दिलेली आहे। सर्व मित्रांनो, मी यूट्यूबवर चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, सबस्क्रायबर भी भरपूर झालेले आहेत। केवळ आपल्या प्रेमामुळे मी या जायकवाडी धरणावरती येत असतो। तेवढंच नाहीये तर मी फेसबुकवरती 3 पेजवरती काम करतो, त्याच्यावरही मला फॉलो करा। आपल्याला असेच रहस्यमय व्हिडिओ, स्थान दर्शनाचे व्हिडिओ, मंदिराचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत राहतील। मी सर्वांना पुन्हा एकदा दंडवत प्रणाम करतो आणि इथे थांबतो। श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी आपण